इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घातला आहे. आता हा साबुदाणा मी अगोदर एका चाळणीतून चाळून घेतला आणि नंतर एका सुती कापडावर ठेवून तो व्यवस्थित असा पुसून घेतला, म्हणजे याला असलेले स्टार्च थोड्याफार प्रमाणात निघून जाते. आता हा साबुदाणा मध्यम आचेवर आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान असा फुलला जातो आणि अगदी हलका देखील होतो. कलत्याने ते मी एकसारखे हलवत आहे. तर हा साबुदाणा भाजण्यासाठी साधारण इथे मला 5 मिनिटे इतका वेळ लागलेला आहे. मध्यम आचेवरच भाजल्यामुळे हा साबुदाणा आतपर्यंत छान असा फुलला जातो. तर अशा प्रकारे हा साबुदाणा छान असा फुलला की तो लगेचच आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता त्याच कढईमध्ये सेम त्याच वाटीने 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालावा आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हा सुक्या खोबऱ्याचा किस छान असा गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. म्हणजे यातील मॉइश्चर कमी होते आणि हा छान असा कुरकुरीत देखील होतो. तर हा 1 वाटीभर सुक्या खोबऱ्याचा किस भाजण्यासाठी मला साधारण 1 ते 1.5 मिनिटाचा इतका वेळ लागलेला आहे. आता याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि लगेचच तो दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घ्यायचा. भाजून घेतलेले हे दोन्ही साहित्य मी वेगवेगळ्या ताटामध्ये ठेवले होते. आता सुक्या खोबऱ्याचा किस जो भाजलेला आहे तो बाजूला ठेवून देऊया आणि हा भाजलेला साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे त्याची रवाळ अशी पावडर तयार होते. आता तो एका चाळणीवर घालायचा आणि चाळणीतून आपल्याला हा चाळून घ्यायचा आहे. म्हणजे यातील मोठे कण आहेत ते बाजूला होतील, दाताखाली ते कचकच पुन्हा लागणार नाहीत. आता चाळून घेतलेले जे साबुदाण्याचे पीठ आहे ते आता भाजून घ्यायचे आहे. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालावे आणि हे चाळून घेतलेले साबुदाण्याचे पीठ त्यामध्ये घालायचे आणि मंद आचेवर आपल्याला हे साबुदाण्याचे पीठ छान असा खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे इथे मी हे कलत्याने एकसारखे हलवत आहे, जेणेकरून ते कढईला चिकटू नये किंवा करपू नये यासाठी. तर साधारण 7 ते 8 मिनिटे मी मंद आचेवर हे साबुदाण्याचे पीठ तुपामध्ये चांगले भाजून घेते आहे. आता 7 ते 8 मिनिटानंतर याचा छान असा सुवास दरवळू लागलेला आहे आणि पीठ थोडेसे फुलले देखील आहे. तर भाजल्यानंतर हे साबुदाण्याचे पीठ आणखी हलके होते आणि पचायला देखील ते अगदी सुलभ होते. आता हे साबुदाण्याचे पीठ चांगली भाजली आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेतले. आता ते पीठ आपण बाजूला ठेवून देऊया आणि मिक्सरच्या एका भांड्यात सेम त्याच वाटीने 1 वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे अगदी छान असे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे. शेंगदाणे चांगले भाजले म्हणजे आपले लाडू देखील अगदी स्वादिष्ट असे तयार होतात. आता शेंगदाणे मिक्सरमधून चांगले वाटून घेतले. त्यामध्येच आता सेम त्याच वाटीने 1/2 वाटी इतका गूळ घातलेला आहे. आता हे सर्व साहित्य हाताने चांगले एकजीव करून घ्यावे. आता पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस चांगले मिक्सरमधून एकसारखे होईपर्यंत वाटून घ्यायचे आहेत. तर मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण मी घातले आणि अगदी बारीक असे वाटून घेतलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. या मिश्रणाला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि याला बाइंडिंग देखील आलेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरमधून पुन्हा एकदा चांगले बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे आहे. आता सुक्या खोबऱ्याचा केस जो आपण भाजून घेतला होता, तो हातावर अशा प्रकारे क्रश करून घ्यायचा आहे. जर आपण मिक्सरमधून ते वाटून घेतले, तर अगदी तेलकट त्याचे स्वरूप होईल आणि लाडू देखील अगदी तेलकट तयार होतील. तर हातावर अशा प्रकारे चुरून हा खोबऱ्याचा किस देखील मी यामध्ये घातला. अर्धा चमचा वेलची पावडर घातली आणि सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतले. आता या मिश्रणाचे हव्या त्या आकारात लाडू वळून घेऊया. तर इथे मी तुम्हाला एक लाडू वळून दाखवते आहे. तर पहा, अगदी मस्त असा गोल गरगरीत तूप न घालता देखील हा लाडू वळला जातो. तर अशा प्रकारे उपवासाचे सर्व लाडू इथे तयार झाले आहेत.